राशी स्वामी समर्थ कृपेने नशिबाचा नवा अध्याय सुरू. प्रेम, पैसा आणि करिअरमध्ये होणार खूप मोठा बदल. नमस्कार श्रोत्यांनो, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं आपल्या आवडत्या आणि श्रद्धास्थान असलेल्या राशी स्वामी चमत्कार या आध्यात्मिक आणि राशी भविष्य सांगणाऱ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बोलणार आहोत मकर राशींच्या जातकांबद्दल. एक अशी रास जी नेहमी मेहनती, संयमी आणि जबाबदार वृत्तीने ओळखली जाते. पण या नोव्हेंबर महिन्यात काही मोठे ग्रह बदल मकर राशींच्या जीवनात एक नवा अध्याय उघडणार आहेत. काय आहे ते बदल, कोणते दिवस शुभ असतील आणि कोणत्या गोष्टींपासून सावध राहावे लागेल, चला तर मग जाणून घेऊया सविस्तर राशी भविष्य. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे तुमच्यासाठी खास श्री स्वामी समर्थ उपाय जो तुमचं नशीब उजळवेल. मकर राशीचे जातक या महिन्याच्या सुरुवातीला काहीसे गोंधळलेल्या परिस्थितीत असतील. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील आणि ताणही जाणवेल. पण या काळात शांत राहणं अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण गुरुग्रह तुमच्या 10व्या स्थानी आहे, जो तुमच्या कार्यक्षेत्रात स्थैर्य देईल. तुमच्या कठोर परिश्रमाला यश मिळणार आहे, पण संयम राखा. पहिल्या आठवड्यात घेतलेले निर्णय दीर्घकालीन फायद्याचे ठरतील. तुमचं नशीब बदलायला फक्त काही दिवस शिल्लक आहेत. या महिन्यात आर्थिक स्थिती स्थिर राहील, पण गुंतवणुकीसाठी योग्य वेळ अजून नाही. विशेषतः मालमत्तेशी संबंधित व्यवहारांमध्ये सावधानता आवश्यक आहे. अचानक मिळणारे आर्थिक लाभ तुम्हाला आनंद देतील, पण खर्चावर नियंत्रण ठेवणं खूप गरजेचं आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी वरिष्ठांचा सहकार्य लाभेल आणि नव्या प्रोजेक्टची संधीही मिळेल. कामाच्या ठिकाणी येणार आहे तुमच्या परिश्रमाचं सोनफळ. प्रेमसंबंधांमध्ये मकर राशीच्या लोकांसाठी हा काळ मिश्रित असेल. जोडीदाराशी वाद वाढवा, कारण लहान सहान गोष्टी मोठ्या गैरसमजात बदलू शकतात. विवाहित व्यक्तींनी एकमेकांना वेळ द्या, अन्यथा तणाव वाढू शकतो. अविवाहितांना एखादी नवीन ओळख लाभू शकते जी आयुष्य बदलवणारे ठरेल. एखाद्या भेटीत सुरू होणार आहे आयुष्यभराचं नातं. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ उत्कृष्ट आहे. अभ्यासात लक्ष केंद्रित राहील आणि जुने प्रयत्न आता फळ देण्यास तयार आहेत. स्पर्धा परीक्षांसाठी हा काळ शुभ आहे. फक्त आळस टाळा आणि नियमित अभ्यास करा. ज्यांनी करिअरमध्ये दिशा हरवली आहे त्यांना मार्गदर्शन मिळेल. एक छोटा निर्णय तुमचं भविष्य बदलू शकतो. कौटुंबिक जीवनात काही प्रमाणात मतभेद होऊ शकतात. पालकांचा सल्ला दुर्लक्षित करू नका. घरात एखाद्या शुभ कार्याची तयारी होईल आणि नातेवाईकांचा सहवास लावेल. भावंडांशी असलेले तणाव कमी होतील. घरातील छोटासा बदल आणेल मोठं सुख. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय माझ्या जीवनात खूप मोठा बदल घडणार आहे असे टाईप करा. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ मिश्र आहे. पाठदुखी, थकवा किंवा मानसिक ताण जाणवू शकतो. ध्यानधारणा आणि संतुलित आहार आवश्यक आहे. जर तुम्ही जुनी सवय सोडण्याचा प्रयत्न करत असाल तर हा महिना योग्य आहे. आजची काळजी उद्याचं आरोग्य सुरक्षित ठेवेल. व्यावसायिकांसाठी हा काळ परिवर्तनशील आहे. नवीन क्लायंट मिळतील, पण जुने व्यवहार सावधगिरीने सांभाळा. पार्टनरशी संवाद ठेवा. यश मिळवण्यासाठी तुम्हाला जुन्या पद्धतीत बदल करावा लागेल. थोडं बदललात तर नशीबही तुमच्या बाजूने बदलेल. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला जुन्या मित्रांचा किंवा ओळखीचा लाभ होईल. एखादा विसरलेला संपर्क तुमच्यासाठी मोठी संधी घेऊन येईल. हा काळ नेटवर्किंगसाठी उत्तम आहे. जुनी ओळख होईल. नवं नशीब उघडणारी किल्ली. धार्मिक कार्यात मन रमेल. मंदिर दर्शन, दानधर्म याचा तुम्हाला मानसिक समाधान लाभेल. घरात सकारात्मकता वाढेल. देवावरचा विश्वासच तुम्हाला संकटातून बाहेर काढेल. प्रवासाची संधी येऊ शकते. विशेषतः नोकरीसंबंधी प्रवास फायदेशीर ठरेल, मात्र खर्चाचे नियोजन आधीच करा. एक प्रवास, एक निर्णय बदलणारं भविष्य. या महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात मकर राशींच्या लोकांसाठी काहीतरी खास घडणार आहे. तुम्ही ज्या कामासाठी इतका काळ प्रयत्न करत होता त्या कामाचा परिणाम आता मिळणार आहे. वरिष्ठांकडून तुमचं कौतुक मिळेल आणि काही जणांसाठी तर पदोन्नतीची शक्यता दिसते. तुमच्या संयमाला अखेर फळ मिळणार आहे. तरीही अति आत्मविश्वास टाळा. परिस्थिती बदलते, पण तुमची साधेपणा जपा. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. आता तुमच्या प्रयत्नांचं सोनं होणार आहे. तयार राहा त्या आनंदाच्या क्षणांसाठी. तर तुम्ही तयार आहात ना? जर तुम्ही तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय मी या नवीन बदलांसाठी तयार आहे असे टाईप करा. बऱ्याच काळापासून नोकरीत बदल हवा होता, त्यांच्यासाठी आता संधीची दारं उघडतील. मात्र निर्णय घाईत घेऊ नका.
कोणत्याही नवीन ऑफरचा बारकाईने अभ्यास करा. जो व्यवसाय करत आहात त्यांना परदेशी ग्राहकांकडून संपर्क येऊ शकतो. ही वेळ तुमच्या व्यावसायिक ओळखीला नवा आकार देईल. तुम्ही आत्तापर्यंत जपलेली प्रामाणिकता आता तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. एक योग्य निर्णय आणि तुमचं करिअर घेणार झेप आकाशात. कुटुंबातील काही जुन्या वादांचा आता शेवट होणार आहे. नात्यांमध्ये ऊब परत येईल. ज्येष्ठांचा आशीर्वाद लाभेल आणि घरातील वातावरण आनंदी होईल. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माझा तुमच्यावरती विश्वास आहे असं टाईप करा. एखादं शुभकार्य ठरण्याची शक्यता आहे. कदाचित विवाह, गृहप्रवेश किंवा साखरपुडा. या काळात घरातील महिलांच्या मतांचा सन्मान करा. तेच तुमच्या जीवनात स्थैर्य आणतील. घरचं सुख हेच खरं सुख आणि ते तुम्हाला या महिन्यात लाभणार आहे. मकर राशींच्या व्यक्तींसाठी या काळात आध्यात्मिकतेकडे ओढ वाढेल. काहीतरी शांतता देणारं शोधत असाल आणि उत्तर तुम्हाला प्रार्थनेत, मंत्रजपात किंवा ध्यानात मिळेल. ही अंतर्मनाची यात्रा तुमच्या आयुष्यात मोठा बदल घडवेल. श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण सुरू ठेवा. तुमचं मन अधिक स्थिर आणि प्रसन्न होईल. जेव्हा मन शांत होतं तेव्हाच नशीब तुमच्याकडे वळतं. हे कायम लक्षात ठेवा आणि श्री स्वामी समर्थांचा नाम जप करत राहा आणि स्वामींवरती मनापासून विश्वास ठेवा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला मात्र विसरू नका. संबंधात असलेल्यांसाठी हा काळ अत्यंत भावनिक आहे. काही जणांना जोडीदाराकडून अपेक्षित प्रेम आणि आधार मिळेल तर काहींसाठी गैरसमज निर्माण होऊ शकतो. संवाद हाच सर्वात मोठा उपाय आहे. एकमेकांना दोष देण्याऐवजी नेहमी समजून घेण्याचा प्रयत्न करा. नातं टिकवण्यासाठी संयम आणि प्रेम या दोन्हींची खूप गरज आहे. थोडं ऐका, थोडं समजा. प्रेम पुन्हा फुलणार आहे तुमच्या आयुष्यात. जर तुमचा यावरती विश्वास असेल तर आत्ताच या व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या जॉईन बटनवरती नक्की क्लिक करून राशी स्वामी चमत्कार या परिवाराचे सदस्य व्हा. विद्यार्थ्यांसाठी नोव्हेंबरचा शेवट प्रेरणादायी ठरेल. तुम्ही ज्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहात त्या दिशेने आत्मविश्वास वाढेल. शिक्षक आणि पालकांचे सहकार्य लाभेल. काही विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणासाठी संधी मिळू शकते. फक्त मनापासून प्रयत्न सुरू ठेवा, कारण या महिन्यात घेतलेला एक पाऊल तुमच्या भविष्याची दिशा ठरवेल. प्रयत्न थांबवू नका, कारण यश अगदी दाराशी उभं आहे. आरोग्याच्या बाबतीत आता सुधारणा होईल. तुम्ही जर काही दिवसांपासून आजारी असाल तर या काळात पुनर्प्राप्तीची शक्यता आहे. फक्त दिनचर्या नियमित ठेवा आणि नकारात्मक विचार करणे टाळा. व्यायाम, चालणे आणि निसर्गात वेळ घालवा. जेवणात हिरव्या भाज्या आणि पाणी वाढवा. तुमचा मनोबलच आता तुमचं औषध ठरेल. स्वतःची काळजी घेणं हीच सर्वात मोठी साधना आहे. आर्थिक दृष्टिकोनातून मकर राशीला हळूहळू स्थैर्य मिळेल. जुने कर्ज फेडण्याची संधी येईल. काही जणांसाठी नव्या उत्पन्नाचे स्रोत उघडतील. हा काळ गुंतवणुकीसाठी सावधपणे योग्य आहे. विशेषतः जमीन जुमल्याशी संबंधित कामात फायदा होईल. मात्र नुसती अपेक्षा न ठेवता कृती करा, कारण नशीबही त्यांच्याच बाजूने असतं जे कृती करतात. नशिबावर नाही, प्रयत्नांवर विश्वास ठेवा. सोनं हातात येणार आहे. सामाजिक जीवनात तुमची प्रतिमा उंचावेल. मित्रमंडळीत आदर वाढेल आणि लोक तुमच्याकडे सल्ला मागतील. ही वेळ आहे आपल्या चांगल्या कर्माचा विस्तार करण्याची. गरजू लोकांना मदत करा, दानधर्म करा. हेच कर्म तुम्हाला पुढे आयुष्यात उंच नेईल. दिलेले कर्म परत येतं आणि आता तुमचं कर्म तुम्हाला शिखरावर नेणार आहे. एकंदरीत पाहता मकर राशींसाठी हा महिना शिकवण देणारा, आत्मविश्वास वाढवणारा आणि यशाचा पाया घालवणारा आहे. परिस्थिती काही वेळा आव्हानात्मक वाटेल, पण प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक मजबूत करेल. हा काळ संयम, मेहनत आणि श्रद्धेचा आहे. श्री स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा. प्रत्येक सकाळी श्री स्वामी समर्थ हे नाम घ्या आणि आपल्या कामात प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. नशीब तुमच्या बाजूने उभं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर जॉईन बटनावर क्लिक करून मेंबरशिप घ्या आणि मिळवा दररोजचा खास स्वामी समर्थ उपाय फक्त आपल्या चॅनलवर. कमेंटमध्ये जरूर लिहा श्री स्वामी समर्थ आणि श्री गुरुदेव दत्त माझ्या राशीचं रक्षण करो. भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन
श्री गुरुदेव दत्त.